नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवतोय डब्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी फ्लावरची भाजी। तर पाव किलो फ्लावर बघा आपण इथं चिरून स्वच्छ करून घेतलेला आहे। फ्लावर मी थोडा मोठा मोठा चिरून आपण इथं पाण्यात टाकून घेतलाय। तर थोडं आपण कोंबट पाणी करून त्यामध्ये हा फ्लावर घालून घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथं लसूण पाकळ्या कट करून घेतल्या, जिरं घेतलंय अर्धा चमचा, हिंग पावडर घेतली, चवीनुसार मीठ घेतलंय। तर आपल्याला हरभऱ्याची डाळ लागणार आहे भिजवून, ती आपण इथं एक अर्धा कप डाळ भिजवून घेतलेली। त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। त्यानंतर इथं कोथिंबीर लागणार ती घेतली। मसाल्यामध्ये धना पावडर घेतला 1 चमचा, लाल मिरची पावडर घेतली 1 चमचा, 1.5 चमचा कांदा मसाला, हळद पाव चमचा, गरम मसाला अर्धा चमचा। तर सगळे मसाले घेऊन झालेले आहेत। तर इथं बघा साहित्य आपलं सांगून झालेलं आहे। त्यानंतर आपण इथं फ्लावर आहे तो धुवून आपण एका चाळणीत ठेवलाय। कढई पण आपली छान तापली। कढई आपण इथं लोखंडी वापरणार आहे। तर लोखंडी कढईमध्ये आपण इथं अर्धी पळी तेल टाकून घेतलेले, अर्धी म्हणजे तेलाची अर्धी पळी। त्यामध्ये तेल तापल्यानंतर आपण फ्लावर येतो चांगला परतून घ्यायचा आहे। तर एक 3-4 मिनिटं फ्लावर आपण हा चांगला एकसारखा परतून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याचा जो उग्रट वास आहे तो निघून जाईल आणि भाजी पण चवीला छान लागेल। तर इथं बघू शकता एक 2 ते 3 मिनिटं फक्त हा फ्लावर एकसारखा तेलावर आपण हलवून घेतलेला आहे। आता आपण ह्याला काढून घेणार आहे। गॅस बंद करून टाकलाय आणि एका भांड्यात फ्लावर आहे तो आपण काढून घेऊया। फ्लावर भांड्यात काढून घेतला। तर त्याच कढईमध्ये आपल्याला 1.5 पळी तेल टाकायचे। तर 1.5 पळी तेल टाकून ह्यामध्ये आपण लसूण घालून घेतलाय। लसूण थोडा परतला की ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचे। त्यानंतर थोडासा हिंग घालून घ्यायचा। आता हिंग लसूण आपला छान परतला की ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आता टोमॅटो आपल्याला इथं मऊ होईपर्यंत आपल्याला ह्या लसणाच्या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे ती आपण इथं फोडणीमध्ये घालून घेतली। तर डाळ पण आपल्याला 1 मिनिट इथं परतून घ्यायची। डाळ तेलावर 1 मिनिट परतून घेऊन त्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे। ते इथं बघू शकता तुम्ही 1-1.5 मिनिट इथं डाळ परतून घेतली। आता सर्व मसाले मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत किती घेतले, ते तशीच्या तशी ताटली आपण ह्याच्यामध्ये सर्व टाकून दिलेली आहे। आता मसाला आपल्याला चांगला ह्या डाळीमध्ये परतून घ्यायचा आहे। वरून थोडी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे आपण। आणि आता त्यानंतर आपण इथं मसाला परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जो फ्लावर तेलावरनं काढलाय तो टाकून घेतलेला आहे आणि वरून आपण चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात पाण्याचा एकही थेंब न टाकता आपल्याला ही भाजी तयार करायची। फक्त वाफेवर आपल्याला हा फ्लावर आहे तो बनवायचा आहे। अगदी साधा सिंपल, अगदी शेंगदाण्याचा कूट वाटण न टाकता आपण ही भाजी बनवणार आहे। भाजी चवीला खूप छान होते। पुन्हा एकदा ह्याला वरून कोथिंबीर घालून घेऊन आपण भाजी ती एकसारखी आपण हलवून ह्याला 1-2 मिनिटं झाकण टाकून घेतले। 2 मिनिटं झालेले झाकण काढून घेतले। तर इथं बघू शकता आपली फ्लावरची भाजी ती दिसायला पण सुंदर दिसते, तेवढी चवीला पण छान आहे। तर 2 मिनिटानंतर भाजी हलवून घेतल्यानंतर पुन्हा ह्याला 1-2 मिनिटं आपण झाकण टाकून घेतलेले। तर इथे बघू शकता तुम्ही भाजीला छान असं तेल सुटले। भाजी आपली सहज अशी शिजलेली आहे। फ्लावरच्या भाजीला शिजायला काय एवढा वेळ लागत नाही, पण मस्त अशी आपण फक्त वाफेवर ही तेलावर ही भाजी बनवलेली आहे। तर इथे बघू शकता एका भांड्यात आपण भाजी काढून घेतली। तर इथं बघू शकता अगदी साध्या सिंपल पद्धतीने कांद्या मसाल्यामध्ये आपण ही फ्लावरची भाजी बनवली। अगदी पाणी न टाकता नुसत्या वाफेवर ही भाजी बनवली। तर अशी भाजी तुम्ही डब्याला तोंडी लावण्यासाठी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते। आणि जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।